श्री स्वामी समर्थ. देवघर असे असावे. शहनगृहीत किंवा तळघरात मंदिर असू नये. त्यामुळे पूजापाठ केल्याचा लाभ होत नाही. शक्यतो मंदिर जमिनीवरच ठेवावे. लाकडी संगमरवर असेल तरी चालेल. पूजा चांगली होते. मंदिर भिंतीवर अडकून ठेवू नये. भिंतीवर जर मंदिर लावलेले असेल तर अगोदर भिंतीत एक लादी लावावी आणि त्यावर मंदिर ठेवावे. एकाच घरात अनेक मंदिरे असू नयेत. रंग पांढरा हलकाच असावा. देवघरात पांढऱ्या रंगाचा बल्ब लावावा. लाल रंगाच्या बल्बमुळे घरातील व्यक्ती मानसिकदृष्ट्या अस्वस्थ राहते. कोणत्याही मृत व्यक्तीचे अथवा पूर्वजांचे फोटो लावणे चुकीचे आहे. देवघरामध्ये कधीही पैसा किंवा महागड्या वस्तू ठेवू नयेत. देवाच्या मूर्ती असतील तर एकापासून 1 इंच अंतरावर ठेवाव्यात. मूर्ती 4 इंचहून जास्त उंच नकोत. मंदिरात 2 देवांचे 2-2 फोटो नसावेत. ज्या बाजूला मंदिर आणि देवारा असेल त्या दिशेने झोपताना पाय करून झोपणे चांगले नाही. देवारा हा वरती असू नयेत. तसेच आजूबाजूला शौचालयही असू नये. देवघर वरून नेहमी चपटे असावे. पूजा करताना तोंड उत्तरेकडे पूर्वेकडे असले पाहिजे. देवघरात देवतांची मांडणी करताना ती शंकूच्या आकाराची करावी. गणपतीची स्थापना मध्यभागी करावी. गणपतीच्या उजव्या बाजूला कुलदेव, डाव्या बाजूला कुलदेवी असावी. अन्नपूर्णा असावी. बाळकृष्ण आणि मारुती वगैरे पुरुषदेव असेल तर ते उजव्या बाजूला असावेत. मूर्तीची स्थापना आसनावर करून पूजा करताना देखील आसनावर बसून पूजा करावी. देवघरात ब्रह्मा, विष्णू, शिव, इंद्र, सूर्य, कार्तिकेय या 5 मुख पूर्व पश्चिम दिशेला असावे. देवघरातील हनुमानच्या मूर्तीची मुख हे नैऋत्य कोनात असावे. महादेवाची लिंग रूपात आराधना केली पाहिजे, मूर्तीची स्वरूपात नाही. पूजेचे पवित्र जल घराच्या प्रत्येक कोपऱ्यात शिंपडले पाहिजे. पूजेत शिळे, सुकलेले खराब फूल अथवा पान देवाला अर्पण करू नये. फूल अर्पण करणे आहे. स्वामी समर्थ.